नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच पीपल एज्युकेशन सोसायटीतर्फे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की व्यासपीठावर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. वेळ कमी आहे, शिरसाट साहेबांना नांदेडला जायचं आहे आणि म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. फक्त मी या ठिकाणी एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि ही सोसायटी ही लोकांना न्याय देणारी असावी, सर्व गोरगरीब मुलांना शिक्षण देणारी असावी आणि म्हणून या सोसायटीमध्ये आज आपण जे पाहतोय की आपल्या समाजातील असतील, इतर समाजातील देखील असतील, हे सर्व IAS, IPS, जज, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे सर्व अधिकारी या पायरी सुद्धा ओलांडली नसेल अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये डिग्री मिळाल्या, PhD पर्यंत गेले आणि मोठ्या मोठ्या पदावरती गेले. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, ते काही आपल्यासाठी आपल्या हातात गेले की एवढी मोठी जागा आहे या ठिकाणी तीच आपल्याला वापर सुद्धा महाविद्यालय बाबासाहेबांनी निर्माण केले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या बिल्डिंगा, चांगल्या प्रकारचे नवीन कोर्सेस सुरू करायचे आणि सगळ्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची खूप कमतरता आहे. बिलकुलच प्राध्यापक नाही आहे, तर प्राध्यापकांची भरती व्हावी. या दोन महत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही सातत्याने काम करत आहोत आणि महाराष्ट्र शासन आणि भारत शासन यांच्यासोबत आम्ही कंटिन्युअसली त्याचा फॉलोअप ठेवू आणि त्याचा भाग म्हणून आज आपल्याला असं दिसते की महाराष्ट्र शासनाने त्याची नोंद घेतली आणि त्याचं सगळं श्रेय शिरसाट साहेबांना जाते. त्याची काही या ठिकाणी उपस्थित या भागातील या कॉलेजचे विद्यार्थी आज माझा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आला. येताना मी पाहिलं 26 पासून माझ्या कोविड लागली होती. गायकवाडांनी सर्व बोर्ड लावून, मधुरेने बोर्ड लावले, संजय शिरसाट आपला असं सांगायचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो. 500 कोटीची बातमी इतक्या जोराने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गेली आणि सर्वांना एक सुखद धक्का असा बसला की हे 500 कोटी म्हणजे ताबडतोब मिनिट कॉलेज किंवा ह्या सगळ्या संस्थेला देण्यापेक्षा सहजासहजी मिळत नाही. कधी कधी 95 साली आपल्याला 3 कोटी रुपये मिळाले होते त्यांनी त्या ग्राउंडसाठी, तर एवढा आनंद झाला होता की 3 कोटी रुपये मिळाले आणि हा 500 कोटीची न्यूज ही सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेली. प्रत्येक ठिकाणी मला फोन जरूर आला. त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही 500 कोटी रुपये दिले, तुमचे आभार आभार आभार. बरं, लोक जे आपले असे विचित्र असतात ना, काही गोष्टी मनापासून कराव्या लागतात, ते कधी मानतच नाही. कोणीतरी त्या बातमीमध्ये सुद्धा बातमी तयार केली, मग ते हर्षदीप कांबळे दिले का संजय शिरसाट दिली? अरे मूर्खांवर, त्या खात्याचा मंत्री मी आहे, जोपर्यंत माझी सही होत नाही तोपर्यंत फाईल मंजूर होत नाही, हे कळलं का नाही? आता हे कॉलेजचे जरी सेक्रेटरी असले, काही जरी असले, तर आठवड्याच्या सहीशिवाय होणारच का? परंतु बातमीमध्ये बातमी काहीतरी तयार करायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा मत देऊ. म्हणजे ठीक आहे, आनंद आहे ना, तुम्ही माणूस माझ्या हातात सेक्रेटरी आहे, त्याच्यात त्यांनी केलं काय, मी केलं काय, सर्वांनी केलं, एक चला ऑप्शन नाही. काही लोक मला सत्कार करायला आले, साहेब तुम्हाला तुम्ही मिलिंद कॉलेजला या तुमच्या आमच्या संस्थेला वगैरेला तुम्ही 500 कोटी रुपये दिले, तुमचे आभार.
आपल्याला मी 500 कोटी रुपये दिले त्याचं काय करणार तुम्हाला माहिती आहे? 500 कोटी रुपये दिले अरे करायचं काय माहिती आहे का? हे 500 कोटी रुपये म्हणजे काय तिजोरी टाकायची रक्कम आहे का? म्हणजे 500 कोटीमध्ये काय बनणार याचा प्लॅन आपल्याकडे आहे का? आपण काय निर्माण करणार आहोत हे आपल्याला माहिती. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं हे पॉलिटेक्निक कॉलेज आहे औरंगाबाद नागसेवन या ठिकाणी. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पीपल्स एज्युकेशन सोसायटीला हे 500 कोटीचं अनुदान दिलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये जो पुढाकार घेण्यात आलेला होता तो सामाजिक न्याय विभागाने घेतलेला होता आणि म्हणून माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा स्वागताचा समारंभ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी आमचे इतर जे पदाधिकारी आहेत संस्थेचे ते सुद्धा उपस्थित आहेत आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री रामदासजी आढावले साहेब यांनी मला सांगितलं होतं की संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे आणि मी या ठिकाणी उपस्थित आहे. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी जसं आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विशिष्ट उद्देशासाठी 1945मध्ये त्याची निर्मिती केलेली होती. त्याचा जो उद्देश होता की तळागाळातून जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण मिळावं. UG पासून PG पर्यंत आणि PhD पर्यंत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि ते मोठ्या मोठ्या पदावरती मिळावं आणि त्यांनी त्यानंतर समाज परिवर्तन घडवून आणावं ही बाबासाहेबांची अपेक्षा होती आणि त्याच दृष्टीने त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. आपण जर इतिहास पाहिला तर बाबासाहेब यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाले. त्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्यानंतरच्या काही दशकामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून फार मोठं योगदान दिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये महाविद्यालयाची परिस्थिती थोडी बिकट झाली. इन्फ्रास्ट्रक्चर खराब झालं. सगळेचे सगळे जे महाविद्यालयाचे ग्रँटेड आहेत, ग्रँटेड आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झालेलं नाही आणि त्याच्यानंतर फॅकल्टीची स्ट्रेंथ जी आहे ती सुद्धा कमी झाली आणि त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावरती झालेला आहे. त्यामुळं पीपल्स एज्युकेशनच्या माध्यमातून हा विषय सातत्याने सरकारच्या लेवलवरती घेण्यात आलेला आहे, महाराष्ट्राच्या लेवलवरती आणि केंद्रीय लेवलवरती. मला खूप आनंद आहे की महाराष्ट्र शासनाने यावेळेला आमच्या संस्थेला 500 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे. ते टप्प्याटप्प्याने येईल त्याच्याविषयी काही शंका नाही, परंतु याच्या माध्यमातून महाविद्यालयाचं इनोव्हेशन जे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप दिवसापासून पेंडिंग होतं त्याला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. चांगल्या लॅबॉरेटरीज येतील, चांगल्या क्लासरूम येतील, चांगल्या IT इन्फ्रास्ट्रक्चर येईल कारण आजकाल ते अत्यंत महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहे. त्याच्यामुळे कॉम्प्युटर असणार किंवा आणखी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळं या माध्यमातून येईल याची मला अपेक्षा आहे आणि म्हणून शासनाचे आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम होता. मंत्री महोदय आले, त्यांनी फार छान उद्गार काढले. संस्थेचं पुढच्या वाटचालीमध्ये त्यांचं योगदान काय राहणार याच्याविषयी पुन्हा त्यांनी चांगल्या प्रकारे स्पष्ट पुढच्या येणाऱ्या भविष्याच्या विषयी कल्पना केलेली आहे. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आमच्या सगळ्या इथल्या लोकांनी प्राचार्य साहेब असेल किंवा आणखी त्यांच्या सहकार्यांनी फार छान प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केली. चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमच्या संस्थेचे या ठिकाणी चंद्रशेखर कांबळे साहेब, म्हस्के साहेब हे लोक मुंबईवरून या ठिकाणी आले आणि हा कार्यक्रम इथल्या लोकांच्या मदतीने सांगितला. त्याच्याबद्दल मला सोसायटीचा सदस्य सचिव म्हणून अत्यंत आनंद आहे आणि आपण सगळ्या लोकांनी मीडियाने ज्या प्रकारचं कव्हरेज दिलेलं आहे त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये त्याच्याविषयी तुमचे आभार. इथले आमचे जे लोकल लोक आहेत त्यांनी फार मोठं अनुदान दिलेलं आहे. त्यांची जी आमची लोकल कमिटी आहे त्याचे बाबुराव कदम असतील, साहेब असेल, अध्यक्ष सचिव मिलिंद शेळके साहेब असेल, विजय मगरे साहेब असेल, किशोर थोरात साहेब असेल, या सगळ्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. TES पॉलिटेक्निक कॉलेज वगळता अन्य कॉलेजची स्थिती फारशी
चा प्रश्न नाही आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे कॉलेजेस आहेत हां, त्या ओव्हरऑल त्यांची परिस्थिती, एखादं कॉलेज थोडंसं इतरांच्यापेक्षा थोडंसं बरं असणार आहे, पण ओव्हरऑल परिस्थिती जर पाहिली तर पीपल एज्युकेशनच्या सोसायटीच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत त्यांची परिस्थिती फार चांगली नाही आहे. ओके, त्याचे कारण आता जेवढं जवळजवळ 1945 पासून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 70-80 वर्षाचा इतिहास आहे. जेवढं त्याच्यामध्ये आपण योगदान द्यायला पाहिजे होतं किंवा सुधारणा होण्या